Download the ZEE5 app now. 2018 हे वर्ष अनेक घडामोडींनी भरलेलं होतं. बऱ्याच गोष्टी या वर्षामध्ये घडल्या. म्हणूनच या वर्षाच्या अखेरीस आपण जाणून घेऊयात या वर्षामध्ये चर्चेत राहिलेल्या बातम्या नेमक्या कोणत्या होत्या. या वर्षामध्ये सर्वात जास्त चर्चेत होती ती म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांची बातमी. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नानांवर सेक्शुअल हरासमेंटचा आरोप केला. हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी ही घटना घडली होती आणि या घटनेवर तनुश्री दत्तानं आपलं मौन सोडलं. झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका या वर्षामध्ये जास्त चर्चेत होती. मालिकेमधली शनायाच्या भूमिकेमध्ये असलेली अभिनेत्री रसिका सुनील हिनं मालिका सोडली. फिल्म मेकिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी रसिकानं ही मालिका सोडली. रसिकाचं मालिका सोडणं सगळ्यात जास्त चर्चेत राहिलं. अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनं या वर्षात तिची निर्मिती असलेल्या पहिल्या मराठी सिनेमाची घोषणा केली. 15 ऑगस्ट असे या सिनेमाचं नाव असून या सिनेमात राहुल पेठे आणि मृण्मयी देशपांडे प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. माधुरीची निर्मिती क्षेत्रातली एंट्री चर्चेमध्ये राहिली. याच वर्षात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिनं सुद्धा तिची निर्मिती असलेल्या आणखी एका मराठी सिनेमाची घोषणा केली. पाणी असं या सिनेमाचं नाव असून आदिनाथ कोठारे या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. प्रियांकाची मराठी सिनेमाची आवड या वर्षामध्ये चर्चेमध्ये होती. बिग बॉस मराठी हा कलर्स मराठीवरचा रियालिटी शो खूपच चर्चेत होता. या रियालिटी शो मधले कलाकार, त्यांच्यातली भांडणं आणि सोशल मीडियावर या कलाकारांचं झालेलं ट्रोलिंग खूपच चर्चेत राहिलं. मेघा धाडे या शोची विजेती ठरली. या वर्षामध्ये अभिनेता सुबोध भावे सगळ्यात जास्त चर्चेत होता. सुबोधच्या आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमाबरोबरच त्याचे या वर्षात आलेले सिनेमे आणि त्याच्या अभिनयाची विशेष चर्चा झाली. सुबोधची तुला पाहते रे ही मालिका सुद्धा याच वर्षात आली आणि ही मालिका सुद्धा चर्चेत आहे. दिग्पाल लांजेकरनं दिग्दर्शित केलेली चॅलेंज आणि मृत्युंजय ही 2 नाटकं या वर्षामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या दोन्ही नाटकांना रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच वर्षात दिग्पालनं 3रं नाटक सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय. ऑपरेशन जटायू असं या नाटकाचं नाव आहे. एका वर्षात तब्बल 3 नाटकं आणून दिग्पालनं एक प्रकारे हॅट्रिक केली आहे. अभिनेते नागराज मंजुळे यांच्या पहिल्या हिंदी सिनेमाचं शूटिंग या वर्षात सुरू झालं. झुंड सिनेमाचं शूटिंग नागपूरमध्ये सुरू होतं. नागराज आणि अमिताभ बच्चन यांचं एकत्र काम करणं या वर्षामध्ये चर्चेचा विषय होतं. रवी जाधव दिग्दर्शित न्यूड हा सिनेमा या वर्षात चर्चेत राहिला. सिनेमाची कथा, सिनेमाचं सेन्सॉरच्या कात्रीमध्ये अडकणं या वर्षात खूप चर्चेत राहिलं. या सगळ्या कॉन्ट्रोवर्सी नंतर हा सिनेमा रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी सुद्धा या सिनेमाला खूप प्रतिसाद दिला. या वर्षात मराठी सिनेसृष्टीमधलं एक कपल खूप चर्चेत होतं. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानं त्याची मैत्रीण मिताली मयेकर हिला प्रपोज केलं आणि त्यानंतर या दोघांनी त्यांचं नातं ऑफिशियल केलं. सिद्धार्थ आणि मिताली या वर्षामध्ये चर्चेत होते. तर 2018 या वर्षामध्ये अशाच प्रकारच्या अनेक बातम्या चर्चेमध्ये होत्या. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी. Download the ZEE5 app now.